खूप वेळा वापरली गेलेली उपमा वरवर पाहता संयुक्तिक वाटते, पण बेट तरी खऱ्या अर्थाने अलिप्त एकाकी असतं का? ते काही सागरावर तरंगत नसतं. सागर पृष्ठाखाली त्याचा विस्तार सर्व दिशांनी झालेला असतो. काही दिशांनी त्यावर पाश असतात. सागरातल्या अनामिक अदृश्य वादळांच्या लाटा त्याच्या पायावर धडकत असतात. तळ हादरत असतो, नवनवे पृष्ठ उलगडत असतो. फक्त हे सारं काही आपल्या नजरेआड होत असतं. माणूसही तथाकथित पेटासारखाच आहे. वरून कितीही शांत दिसला तरी आत एक अनामिक उलथापालथ होत असते. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून संकल्प पुणे सविनय सादर करीत आहे नाटकातील भावबंध उलगडणारी एकांकिका शह. लेखन, दिग्दर्शन आणि रंगमंच व्यवस्था मंदार चंद्र. संगीत संकलन मिलिंद आवळे. प्रकाश योजना यशोदीप खरे. पात्र परिचय विक्रांत पाटील, गिरीश मुरुडकर. शिपाई भावना अनकईकर. शिपाई भालचंद्र जोशी. कविता भाग्यश्री वाळवेकर. इन्स्पेक्टर प्रिया उंडे. मंजिरी पाटील, मंजिरी दातार. विक्रम पराग वर्तक. संकल्प पुणे सविनय सादर करीत आहे एकांकिका शह. शह. बाई चला तिकडे, असं थांबता नाही येणार तुम्हाला. चला चला. खुनाचं प्रकरण आहे तर कधी मला फोन येतो, घरी गेले निवांत बसले, आला फोन खून झाला म्हणून. युनिफॉर्म सुद्धा घालायला वेळ मिळाला नाही, जसे आहे तसे निघून आले. बर काय तुम्ही काय पाहिलं का? काय नाव काय यांचं? विक्रम पाटील. आणि तुम्ही कोण? मी बायको यांची मंजिरी पाटील. घरामध्ये कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि यांचा भाऊ विक्रम. ओ आय सी. यांचा भाऊ म्हणजे तुमचा धीर नाही का? घरामध्ये कुठं दिसत नाहीये, कुठे बाहेर वगैरे गेलाय का? नाही, आहे त्याच्या खोलीत. अहो मग बोलवा त्याला. नाही, मला प्रश्न विचारायचे ना. पण त्याला कशाला? तुम्ही मला विचारा ना, मी सांगते जे हवं ते. तुम्ही मला शिकवा आता कुणाला कधी काय प्रश्न विचारायचे ते. हा, मला तर विचारूच की, पण आधी त्याला बोलवा. हा, का पाठवू माझ्या बजरंगाला? तो असं उचलून आणला. सांगा तुम्ही फक्त मॅडम, असला आणतो उचलून त्याला. नको नको, मी सांगते. कविता घेऊन ये. येस मॅडम. एक मिनिट, या कविता या इथंच असतात का? नाही, त्या विक्रमला शिकवायला येतात. ओय सी. म्हणजे लहान धीर आहे तुमचं? नाही, मोठा आहे, 30 वर्षाचा. किती? 30? पण मग या, मी सांगते तुम्हाला. कविता जा घेऊन ये. मॅडम, माझा धीर मनोरुग्ण आहे. तो वयाने जरी 30 वर्षाचा असला तरी त्याचं बौद्धिक वय फक्त 5 वर्षाचं आहे. कळेलच तुम्हाला तो बाहेर आल्यावर. ओ बाई, किती वर्ष झाली नोकरी झाली या? आणि लक्षात येत असेल तर सीआयडी बघा, सगळे रूल कळतील. हँड ग्लोव्ह घाला. बर, यांची कोणाची दुश्मनी वगैरे? नाही हो, म्हणजे मला माहिती नाही, कारण बिझनेस आणि घर वेगळंच ठेवलं होतं यांनी. नाही, पण तुमच्याशी कधी काही मनातलं बोलले असतील किंवा तुमच्या समोर काही धमकीचा फोन वगैरे? नाही, मला तरी असं काही आठवत नाही. काय प्रॉपर्टीचा वाद?
भाऊच आहेत फक्त, बाकी भाऊ बंदकी पण नाही. बाई काही सापडते का? हा, गोळी त्या साईडनी आली मॅडम. या साईडनं कोण इकडं काही भिंत आणि शेजारची रूम कोणाची आहे? विक्रमची. विक्रम? का विक्रम? का? लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे तुम्हारा हथौड़ा, घोड़ा 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 घोड़ा. सीट प्रॉपरली विक्रम. सीट. नो विक्रम का? नो. विक्रम का? का? नमस्कार कर विक्रम. नमस्कार. नमस्ते. तुम्ही तंबूक 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 विक्रम, बाळा तुला आणून दिली ना मी, ती त्यांची आहे ना. तुझी कुठे गेली? हिने आतमध्ये ठेवली. देते विक्रम, देते मी आणून. नाही, तू त्याच्या जवळ थांब. मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते ना याला? तंबूक. प्रश्न विचारायचे पण ही अशी अवस्था बघून त्यांची. मॅडम हे द्या त्याला. हे घेतलं की शांत होईल. चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. कसा आहे खाऊ? आता मला सांग विक्रम, तुझ्या रूम मध्ये अजून कोणी आहे का रे? हो, कोण आहे? लॅरी आणि जॉन. अब आया उठ पहाड़ के नीचे. कोण आहे? कोणाला लपून ठेवलाय? नाही मॅडम, त्याच्या टेडी बिअरची नाव आहे ती. चायला ए जा चेक कर मध्ये. बरं मला सांगा, आज बाहेरून आले का कोणी घरामध्ये? नाही मॅडम आतमध्ये काय? काहीच नाही सापडलं ना. अरे, डोक्याला शॉट आहे. बरं काय सांगत होतं? बाहेरून कोणाला घरात? कोणीच नाही मॅडम. तुम्ही कधी आलात? मला मॅडमचा फोन आला तेव्हा आले मी. मग तुम्हाला काय माहित बाहेरून घरात आलं नाही आलं ते? हा, सीसीटीव्ही आहेत ना, मी आल्याला पहिल्यांदा ते चेक केलं, तेव्हा मला समजलं. डोकं आहे बाईला. शिपाई सीसीटीव्ही पाहून या. हा, काय अजून काय सापडते का इथं? हे बघा राऊंड आहे ना इथं, राऊंड मार. म्हणजे मॅडम 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 काय? दोन सीसीटीव्ही लावले. दोन सीसीटीव्ही? हा. आतलं फुटेज मध्ये तीर्थरूप तपासतील का? हा, काय स्टाफ आहे? एकाला हँडग्लोव्ह मला सांगायला लागतंय, एकाला सांगायला लागतंय. बघा कठीण आहे सगळं. मॅडम हा, चेक केलं सगळं, कोण नाही आलेलं, फक्त या आले. आता मला सांगा, घरात फक्त 3 जण, एकाचा मुर्दा पडलाय, एकाची अशी अवस्था, बाहेरून यांच्याशिवाय कुणी आलेलं नाहीये. हा कोणी केला, का केला, कसा केला हे तुम्हीच सांगू शकता ना. मला नाही माहिती, मला खरंच नाही माहिती. हे बघा, परिस्थितीजन्य पुरावे बघता तुम्ही संशयितात. शिपाई बॉडी पोस्टमॉर्टमला घ्या आणि यांना चौकशीला. बाई चला चौकशी करायची. चला बसा. आणि काय ना ते पटपट बोलून मोकळं व्हा बरं का. बाईच्या कडा घेत ना आमच्या. काय असेल ते खरं खरं सांगा. नाही माहिती हो काही. काय गळे काढत चाललंय? पाणी बस तिला, पाणी बस. काय झलक दिखलाच्या चाललंय? प्रेक्षक उभे निघायचा आत. बाई म्हणून लई इज्जती तिच्यातली आहे. हा, घरात फक्त 3 जण, एकाचा मुर्दा पडला, एक दिमाग से पैदल, बाहेरून कोणी आलं नाही. मग मला सांगायचं हा खून कोणी केला, का केला? मला खरंच नाही माहिती हो. छाईला पाणी पाच दिला, पाणी पाच. बाई पाणी घ्या आणि बोला पटापट काय ते. ए माझ्याकडे ना फक्त सहनशक्ती कमी आहे, त्याचा अंत नाही बघायचा. चौकीत नेऊन टायर मध्ये घातलं ना त्याचं पोपटा अर्थ बोलशील तू. टायर मध्ये घातलं ना भले भले गुंड कबूल होतात बरं का. तुमची का बोबडी वळतीये? घाबरता काय तिला? हे बोल
याला म्हणतात दणका. मोबाईल काढा, शूट करा जमाने. बोलायचं. माझ्या नवऱ्याचा फोन माझ्या दिराने विक्रमने केलाय. काय म्हणजे त्या मनोरुग्ण असलेल्या तुमच्या दिरानं तुमच्या नवऱ्याचा खून केलाय? हे लई इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वेब सिरीज पेक्षा भारी आहे लपडं. बोलायचं आता इसकटून सांगायचं, हे सगळं इसकटून सांगायचं मला. या सगळ्याची सुरुवात झाली ती विक्रमच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं त्या दिवशी. नाच रे मोरा अंड्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा अंड्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजणारे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा. छान छान मस्त. विक्रम तू ये आता. नमस्कार विक्रम. नमस्ते नमस्ते. करू पत्त्यामधले राजे आम्ही, म्हणा ना तुझे म्हणा. पत्त्यामधले राजे आम्ही, केवळ मी निराळा, केवळ मी निराळा. मी असा कसा वेगळा, मी असा कसा वेगळा वेगळा. खूप छान विक्रम, खूप छान, खूप छान केलंस तू. हे घे, तुला चॉकलेट. विक्रम कोणी शिकवलं रे तुला? तिने. तू एक काम करतोस, आता तू तुझ्या मित्रांबरोबर जाऊन बसतोस, मी त्यांच्याशी बोलून येते. नमस्कार मॅडम, थोडं बोलायचं होतं. बोला. खूप छान कार्यक्रम झाला मॅडम. या मुलांना शिकवणं खरं कठीण आहे, पण खूप छान शिकवलं तुम्ही. थँक्यू. मुलांचं कसं असतं, त्यांच्या कलाकलांनी घ्यावं लागतं. खरंय. आणि मला आवडतं. आणि विशेष सांगू का, माझं मुलं ऐकतात. नाही खरंच खूप छान झाला कार्यक्रम. माझं थोडंसं काम होतं तुमच्याकडे. तुम्ही विक्रमला शिकवायला घरी येऊ शकता का, म्हणजे शाळेव्यतिरिक्त? नाही, खरं तर मला नाही जमणार. बघा ना मॅडम, म्हणजे मी फार लांब राहत नाही. तुम्ही विक्रांत पाटील यांचं नाव ऐकलं असेल ना? विक्रांत पाटील ते प्रसिद्ध उद्योजकच ना? हा तेच, माझे मिस्टर. ओ येईल, जमेल मला. पण तुम्हाला त्याची फी मात्र वेगळी द्यावी लागेल. नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणाल ती फी देईन मी. मला फक्त माझ्या दिराला शहाणं झालेलं बघायचंय. त्यांनी साधं लिहिता वाचता त्याला आलं तरी खूप आहे. येस, बरोबर आहे तुमचं. पण मला एक सांगा, हा जन्मापासूनच असा विशेष आहे? नाही, तो काहीतरी 4-5 वर्षाचा असताना झाडावरून पडला आणि तेव्हा त्याच्या मेंदूला दुखापत झाली. अर्थात हे सगळं मला माझ्या सासूसासऱ्यांनी सांगितलं, तेवढंच सांगते मी तुम्हाला. बरं, नका प्रयत्न करू. आपण काही टेस्ट पण करून घेऊया आणि करूयात प्रयत्न. मॅडम, हे माझं कार्ड आहे, त्याच्यावर माझा नंबर आहेच. येता ना? विक्रांत पाटील. विक्रांत पाटील. हो, येईल मी, येते. पण आत्ता निघते, कारण मुलांनाही पालकांच्या ताब्यात द्यायचंय. तुम्हीही विक्रमला नीट घेऊन हो, थँक्यू सो मच. चला, सगळ्यांनी नीट जावा. काय चाललंय?
कविता टीचर म्हणजे ती आतमध्ये आहे ती नाही का? हो त्याच. मग पुढं काय झालं? पुढे त्या रोज विक्रमला शिकवायला घरी यायला लागल्या. मग पुढं पुढे तो दिवस. A for apple, A for ant, B for bat, B for ball, C for cat and C for cup, D for dog, D for dots, E for egg and E for elephant, काय म्हणताय मॅडम? काही उपयोग नाही बघा याला शिकवून. विक्रम नाही चक्रम आहे. चक्रम. अहो बराच फरक पडतोय त्याच्यामध्ये. आणि खरं सांगू का, मला खात्री आहे. खात्री? हे येड नीट होण्याची. धन्य. अहो आमच्या आई वडिलांनी काही कमी प्रयत्न केले का? डॉक्टर वैद्य सगळे झाले, काही उपयोग नाही. आमच्या आईनी तर नवस उपास सगळे केले. तुम्हाला सांगतो, आमचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले. याच्यासाठी नवस बोलायला निघाले होते. तुम्ही सख्खे भाऊ आहात ना, आणि तुम्हीच असं बोलताय? भाऊ वैरी आहेत त्याचे. वैरी? पण का? सांगते. विक्रम ये बाळा दूध पी. नको. चल राजा ये लवकर. बस इथे बस. चला दूध प्या. थोडस अजून हळू. अगं सगळी प्रॉपर्टी याच्या नावावर केली आहे सासऱ्याने, आणि यांना केलाय केअरटेकर. त्याचाच राग ग. नुसता दुस्वास करतात माझ्या पोराचा. दुस्वास? मग काय करू? सकाळ संध्याकाळ आरती करू का याची? हे लहानपणी ना पडला होता तेव्हाच गचकायला पाहिजे होता. आमच्या आई वडील ज्या अपघातात गेले ना, त्या गाडीत हा तेव्हाही वाचला. त्याच्या आयुष्याची दोरी मजबूत म्हणून वाचलाय तो. आणि तुमच्या या अशा विचारांमुळेच ना आपल्याला कधी मुलबाळ नाही झालं. आता याच्यातच मी माझा मुलगा शोधते. हो ना? मग सांग त्याला सही शिकवा. एकदा का त्याची सही झाली ना, या प्रॉपर्टीचा मालक मी. नाही, असं काहीही सांगणार नाहीये मी त्याला. प्रत्यक्षात असं मी होऊच देणार नाही. एकदा का त्यांनी सही केली ना की तुम्ही रस्त्यावर सोडून द्याल त्याला. काय करू मग मी? कड्यावर घेऊन फिरू का याला? तुम्ही काहीच करू नका, मी करीन. ही त्याची आई करेल त्याच्यासाठी आयुष्यभर. तुला ना 1000 वेळा सांगितलंय, या प्रॉपर्टीचा मालक मी आहे. तू फक्त याला सही शिकवायची. काय झालं माझ्या बाबूला? सही शिकायची? काय नीच माणसं. सख्खा भाऊ आहे तुझा, त्याचा तरी विचार कर की जरा. येस. रोजी डार्लिंग, कशी आहेस? सहजच ग. जरा मूड खराब होता. म्हणलं मूड बनाएंगे कुछ.
रोजी 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 तुझ्या बरोबर असलं ना की माझा मूड कसा नीट होतो. येतोय, गाडी घेऊन येतोय, जाऊ खंडाळ्याला. मी म्हणलो होतो ना जायचं लगेच आत्ता. मॅडम, मॅडम. बोल. विक्रम कुठे आहे? त्याच्या खोलीत आहे. खूप घाबरला होता. आणि तुम्ही पण अशा रडत बसलाय. मी किती प्रयत्न करते, बघतीयस ना तू. तर काय करू ग? तो शाणा व्हावा, नॉर्मल व्हावा एवढंच वाटतं मला. पण हा त्याचा भाऊ नराधम. थांबा मॅडम, थोडं पाणी देते. अगं परवा मी या पोराला दारू पाजली ग यांनी. काय करू काय करू? असं वाटतं विक्रमला घ्यावं आणि निघून जावं कुठेतरी. मॅडम, तुम्ही पाणी प्या, बरं वाटेल. आता मी मेले ना तीच बरं वाटणार आहे मला. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी. मॅडम, जीव द्यावा. पण मग विक्रमची आठवण येते. मी असतानाच ही त्याची अवस्था आहे. मी गेल्यानंतर काय होईल त्याचं? इस्टेटीसाठी, पैशासाठी मारून टाकेल का तो त्याला? तुला सांगते माझ्या जखमांना जर बोलता आलं असतं ना तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या. पण माझ्या जखमांना फक्त अश्रू आहेत, अश्रू. मॅडम, तुम्ही या बरं. बसा इथे, बसा. हे घ्या, थोडा ताण कमी होईल. नको. या बुद्धिबळातल्या सोंगट्यांसारखी अवस्था झाली आहे ग माझी. उंटानं नेहमी तिरकत चालायचं, हत्तीनं मात्र सरळ, आणि घोडा अडीच खरं चालणार. प्याद्यांनी मात्र एक पाऊल टाकायचं. असं का या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही. कारण बुद्धीच्या या खेळात आपल्या बुद्धीचं बळ कायम कमीच पडतं. प्रत्येकाची चाल ठरलेली. एक वेळ उंट मरेल पण सरळ कधीच जाणार नाही. हाच त्याचा स्वधर्म. परधर्म भयावह आहे. पण मग माझा स्वधर्म काय? मी असं या प्याद्यांसारखं एक पाऊल बिचकत टाकायचं, पुढे जायचं. बस इतकंच आहे माझं आयुष्य. मॅडम, हे खेळातलं प्याद पण तितकंच महत्वाचं असतं. शह देत सगळ्यांचे वार चुकवत जेव्हा ते समोरच्या अंतिम चौकोनात जातं तेव्हा त्या राजाला सुद्धा ते मात देऊ शकतं. चेक मेट म्हणजे एकच. आपल्याकडे सुद्धा असं एक प्याद आहे जे या उर्मट राजावर मात करू शकतं. ते कसं? सांगते.
कविता, असं होऊ शकतं? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. असं जर झालं ना, तू मागशील ते देईन, तू म्हणशील ती रक्कम देईन मी तुला, मालामाल करून टाकेन. बघा हा, शब्द फिरवू नकात नंतर. नाही नाही, शब्द आहे माझा. या उंटाला पण बघू दे की एकदा आपली चाल बदलून. नक्कीच लागते तयारीला. म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्या कवितानं त्या खुळ्याला बंदुकीचं लॉक उघडून बंदूक चालवायला शिकवली? हो, खरंच, मी खरं सांगते. हो का? मॅडम, सुहास शिरवळकर वाचता की गुरुनाथ नाईक की नारायण दारकांच्या भयकथा काय वाचता? काय चंपक वाचत असतील? चंपक. माझा विश्वास ठेवा, मी खरं सांगते. इथं 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 मी मूर्ख आहे असं लिहिलंय का? की मला सांगते तुझ्या त्या दंबूक दंबूक वाल्याने तुझ्या नवऱ्याचा खून केला म्हणून? अहो, माझा विश्वास ठेवा, त्यांनीच खून केलाय. पोलिसांवर आवाज चढवायचा नाही. इथं आवाज फक्त एकच, महाराष्ट्र पोलीस. तो शिपाई कुठून आला ते बघ, आणि हिला घेऊन चला. ही अशा ऐकणार नाही. चौकीत घेऊन 3rd डिग्री द्या. मी खरं सांगते मॅडम, मी खरं सांगते. मला स्पष्ट आठवतोय तो दिवस. विक्रांत बाहेरून आला होता. मी किचन मध्ये काम करत होते आणि त्याने मला पाणी मागितलं. व्हेरी गुड. हे पाणी आण. ऐकलं का? आणते. काय मग मॅडम, काय म्हणते ट्रेनिंग सेंटर? छान चाललंय, छान. मला आवडतं. छान चालू दे. काही शिकले का नाही आमचे बंधुराज? शिकतोय. विक्रम, आपण करून दाखवायचा. दंबूक आवडते? हो. इकडे इकडे तुला एक गंमत दाखवतो. हे बाग काय, इकडे हे लॉक असं उघडायचं आणि मग इकडे बघ, इकडे बघ. ही लॉक उघडलं की बंदूक अशी लावायची आणि मग काय, मॅडम 2 मिनिट या ना, महत्वाचं काम या. एक सोपा प्रश्न विचारायचा. 5 करोड हा आकडा कसा वाटतो? तुमचे होऊ शकतात. एवढंच नाही, सी ड्रेसिंग बंगलो फक्त तुमच्या मालकीचा. बघा, विचार करा. काम अगदी सोपं आहे. आमच्या या भावाला सही शिकवायची. काय?
हे बघे, तू मगाच तुमतून पुन्हा वाजवतीये की त्या वेड्यानी आणि त्या बाईने मिळून त्याचा खून केला म्हणून. मी खरं सांगते, अहो हा सगळं त्या कविताचाच प्लॅन होता. तिनेच मला सांगितलं की विक्रमचा प्यादा म्हणून कसा उपयोग करून घेता येईल. हे चला, त्या वेड्याची त्या मास्तरनीची चौकशी करून येऊ. कसं शक्य आहे? तुम्हाला खरंच असं वाटतंय विक्रमनी बंदुकीचा लॉक उघडून सरांवर गोळी झाडली असेल? हे बघा, त्या मंजिरीबाईनी तर आम्हाला असंच सांगितलं. ती तर म्हणते की तुम्ही शिकवलं, सगळं काळ तुमचं आहे म्हणून. अच्छा, म्हणजे या सगळ्या प्रकरणात आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न आहे तर? अहो मॅडम, नवऱ्याचा खून केलाय, मानसिक रुग्ण असलेल्या भावाला खुनाच्या आरोपात फासावर लटकवणार. अहो संपत्ती बळकवण्याचा प्लॅन आहे हा सगळा. चायला लई गुंतागुंत आहे बाबा या केस, लई गुंतागुंत आहे. बरं जाऊ दे, काय वाटलं तर येतो परत विचारायला. बरं पाहिजे रे, सध्या मुक्काम इथंच वाटतं. हो, विक्रमलाही बरं नसतं बघावं लागतं ना, त्यामुळे सध्या इथेच. नाही, आता त्याला कायमच बघावं लागेल. कारण काय, सगळे पुरावे मंजिरीबाईच्या विरोधात आहेत. आता मंजिरीबाई सुटत नाही, बाई लटकली. येऊ का? बरं जाता जाता एक प्रेमाचा सल्ला देऊ का? काय? अहो या खोड्यावरून लग्न करा आणि कायमचं इथंच राहा, या सगळ्या इस्टेटीची मालकीण म्हणून. काय ईश्वर काही एक लाजरात साजरा मुखडा लागल्या बाई लागल्या. काय वागतंय? तुम्हाला लग्न करायचं का? लागले तुम्ही पण. काय बाई, एक झालंय ना आता. Una mattina mi sono alzato, oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Una mattina mi sono alzato e ho trovato l'invasor, un partigiano, portami via, oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Un partigiano, portami via, che mi sento di morire. Da partigiano, oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Se io muoio da partigiano, tu mi devi seppellire lassù in montagna. Oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Cheers. प्लॅन सक्सेसफुल. दादा गेला आणि आता वहिनी पण जाणार. फाशी किंवा जन्मठेप नक्की आहे. पण तुझी मात्र खूप हेल्प झाली बरं का. थँक्यू. पण तू पण साला भारी ऍक्टर आहे रे. अरे इतके दिवस तू जर वेडा म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतास तर दादासाहेब फाळके नक्कीच. फक्त मला एक कळत नाहीये, ही वेड्याची ऍक्टिंग आत्तापासून की लहानपणापासूनच? सांगतो बैस. मी वेड व्हायला आणि शहाणं व्हायला दादा जबाबदार आहे. लहानपणी आईनं एक लाडू जास्त दिला, एक लाडू, आणि त्याचा राग त्याने माझ्यावरती काढला. मला अजूनही आठवतंय, आम्ही त्यावेळेस गावात राहायचो आणि त्या अंगणातलं ते पेरूचं झाड, मला एक पेरू खायचा आहे असं म्हणून दादाने मला झाडावरती चढवलं. मागून तो पण आला
मला अजूनही आठवते ते शेवटचं वाक्य. आज माझ्या हिश्श्याचा एक लाडू खाल्लास, उद्या उद्या माझ्या हिश्श्याचं सगळं खाशील, आणि असं म्हणून तरी एक जोरदार धक्का. पुढे पुढे पुढचं मला काहीच आठवत नाही. 25 वर्ष मी मानसिक रुग्ण होतो. पण मग हे अचानक 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 असं काहीच नसतं. याला सुद्धा आमचे दादाश्रीच जबाबदार. आम्ही कुठेतरी जात होतो. कशासाठी कुठं जात होतो काहीच माहिती नाही. पण एक मोठा अपघात झाला जो या दादानेच घडवून आणला होता. पण तुला कसं कळलं की तो अपघात दादानेच घडवून आणला होता? हे सुद्धा या दादानेच सांगितलं. माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हा कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये होतो. दादा कोणाशी तरी बोलत होता. नंतर कळलं तो जिच्याशी बोलत होता ती माझी वहिनी. सांगत होता तिला या अपघातात हे तिघं मरायचे, पण साला म्हातारीत गेले आणि हे येडं जिवंत राहिलं. लहानपणी झाडावरून पडून मरेल म्हटलं तर ते असं येडं जिवंत राहिलं. आणि बापाने सगळी इस्टेट माझ्या नावावरती करून ठेवली. तेव्हाच ठरवलं आपण वेडे आहोत तर वेड्यातच सोंग घेऊन राहायचं. शहाणा झालोय कधी सांगायचंच नाही कोणाला. ओ, आणि वेडा म्हणून तुझ्या वहिनीनं माझ्या शाळेत आणून सोडलं. अरे पण तेव्हा तरी सांगायचंस की मी वेडा नाही म्हणून. मला ऍक्च्युली कोणालाच सांगायचं नव्हतं. आज का सांगावंसं वाटलं? खरं तर तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलं होतं. पण तुला कसं सांगू हेच कळत नाही. पण त्या दिवशी जेव्हा इन्स्पेक्टर आले तुला अटक करायला तेव्हा मात्र मी फार घाबरून गेलो. आणि मला वाटलं की सगळं संपलं. पण आता सगळं व्यवस्थित झालंय. कारण सगळा गुन्हा आता वहिनीवरती आलाय. आणि म्हणून तुला शहाण्या मुलासारखी मागणी करतो. करशील माझ्याशी लग्न? खरं सांगू का, तुझं हे नॉर्मल रूप बघून ना मला खरंच अवाक व्हायला झालं. पण मी खरंच तुझ्या प्रेमात पडले. काय त्या कवितेने नाकबूल केलं? हो, पण खरंच सगळा प्लॅन तिचा होता. मला खरंच नाही माहिती यातलं काही. हे बघ बाई, आम्ही पण सगळी इथं परिस्थिती बघितली आणि तुझ्या त्या देराच्या अशा अवस्थेत ते काय खून बिन करेल असं काय मला वाटत नाही. त्याच्यामुळे एक काम करायचं, कबुली जबाब लिहून द्यायचा. कबुली जबाब लिहून घ्या आणि शिस्तीत दिला तर ठीक, नाहीतर मग आपल्या पद्धतीने घ्यायचा. पण मी काही नाही केलं. तुम्ही का खोटं लिहून घेता माझ्याकडे? पटकन बोला, कबूल करा सगळं. चला लवकर. आणि गळे नको ना काढू. काय झालं की बाई गळे काढती? हे बघ, उद्या तुला कोर्टात न्यायचंय. तिथं तुझी चार्जशीट दाखल करायची. कोर्टात बघ तुझा असा रिमांड घेणार ना की हे गळे काढणे इथे विसरून जाऊन तिची पोपटार घे बोलणार. पाठ 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 पटकन कबूल कर. लवकर बोला, चला बोला लवकर. ठीक आहे, मी कबूल करेन. पण माझी एक अट आहे. कसली अट? मला फक्त एकदा माझ्या विक्रमला भेटायचंय. तेवढी भेट घडवून द्या. घेऊन चला रे हिला. हे दिवस तू व्यवस्थित होतास हे लपवून ठेवलंस माझ्यापासून. आईसारखी
करायचा आणि यांचा खून घडवून आणायचा आणि मग तो अपघात आहे म्हणून असं दाखवायचं. कोणी सांगितलं होतं हे सगळं मला? आणि आणि आता तू उलटलीस. अगं मी तुझे काय घोडं मारलं होतं ग? मी तुम्हाला फक्त प्लॅन सांगितला होता, तुम्ही तयार झाला आणि हवे तेवढे पैसे द्यायलाही तयार होता. अगं पण म्हणून मी न केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊ? विक्रम, खून झाला तेव्हा मी इथे नव्हते, किचन मध्ये होते, माहितीये ना तुला? अरे बोल ना काही. विक्रम, तुला ती आईची गोष्ट माहितीये का रे? बायकोनं काळीच मागितलं म्हणून आईला मारून द्या तिचं काळीच घेऊन जाणाऱ्या मुलाची. जाता जाता पडला, काळजातून आवाज आला. बाळा, लागलं नाही ना रे तुला? अशी माया असते रे आईची, तीच माया तुझ्यावर केली कायम. मुलगा मानलं होतं तुला आणि तू असं वागलास माझ्याशी. नाही विक्रम, नाही. इन्स्पेक्टर, मी कबूल करते. मी गुन्हा कबूल केल्याने जर माझा हा काळजाचा तुकडा आनंदात राहणार असेल तर मी तयार आहे माझा गुन्हा कबूल करायला. घेऊन चला मला. विक्रम उठ, विक्रम उठ, उठ विक्रम. नको रे बाळा, उठ 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 रे, उठ. ए वहिनीच्या मागण्या लावा भावी ड्रामा. ए घेऊन चला. थांबा. जेव्हा खून झाला तेव्हा माझ्याकडे तर खेळण्यातली बंदूक होती आणि खऱ्या बंदुकीचं लॉक तर मी उघडलंच नाही किंवा ट्रिगरही दाबलं नाही. मग म्हणजे हो, मीच. खऱ्या बंदुकीचं ट्रिगर मीच दाबलं होतं. आयत्या वेळेस तुझा नेम चुकला असता तर मला तो नेम चुकून द्यायचा नव्हता. मला त्या विक्रांत पाटलाला शिक्षा करायचीच होती. तुला काय शिक्षा करायची होती यांना? सांगते. माझं खरं नाव कविता देशमाने, माझी मोठी बहीण सविता. इन्स्पेक्टर मॅडम, आठवतंय का काही? कविता देशमाने, सविता. हा, तुम्ही त्यांच्या संदर्भात एक फाईल नोंदवली, कंप्लेंट नोंदवली आमच्याकडे. हो, तीच कंप्लेंट या विक्रांत पाटलाच्या विरुद्ध होती. तुमच्या नवऱ्यानं माझ्या बहिणीवर, सवितावर अनेक वेळा तिच्या मर्जी विरुद्ध खेळ बनवून ठेवलं होतं तिला. तिचं आयुष्य, तिची स्वप्न पार नासवून टाकली. या धक्क्यानं माझे वडील सुद्धा गेले. या नराधमाचा बदला घ्यायचाच. मी मला विक्रमला शिकवण्याची जी विनंती केली तिला मी होकार दिला. संधीची वाटच बघत होते. संधी मला मिळाली. त्या नराधमाच्याच बंदुकीनं मी त्याचा खून केला, माझा बदला घेतला. मला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाहीये. इन्स्पेक्टर, तुम्ही जर मला न्याय म्हणून दिला असता तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. मला माहिती होतं कधीतरी पोलीस मला पकडतीलच. मला माझा गुन्हा कबूल आहे. तयार आहे मी तुमच्यावर बळी यायला. चला न चला. कविता कविता कविता. खरं प्यादं तर तूच होतीस ग. मी मांडलेल्या पटावर हा साप तर ठेचायचाच होता, पण तुझ्या काठी. मला माहिती होतं रोजी म्हणजे सविता म्हणजे तुझी मोठी बहीण. तुझ्या त्या बदल्याच्या भावनेला फक्त आग लावायची गरज होती.
सहज फसलीस ग. तू बरोबर बोलत होतीस. जेव्हा एक छोटस प्याद चाल खेळत 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 समोरच्या चौकोनात पोचतं ना, तेव्हा ते भल्या भल्यांना नामोहरम करतो. पण तू ज्याला प्याद समजलीस तो तर माझा वजीर होता, वजीर. दंबूक दंबूक दंबूक. आणि आम्ही आमच्या पुढच्या चाली खेळायला सुरुवात केली. आणि कविता तू त्या चालींमध्ये अडकत गेलीस. साप भी मरा, लाठी भी नहीं टूटी. चेक मॅट मॅट